आपल्यासोबत आहेत तेच व्यक्तिमत्व ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका पेलली आहे मोठ्या पडद्यावरती. भूषण, खूप खूप स्वागत आहे. वेलकम टू दी आपण बोलूया जे दिग्पाल लांजेकरांचं जे विजन युनिव्हर्स. काय सांगशील नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या जीवन आधारावरती काय सांगशील चित्रपटात? सर्वांना आधी जय शिवराय, नमस्कार. छान वाटतंय आणि दिग्पाल लांजेकरांचं जसं आपण म्हणतो ही जी युनिव्हर्स त्यांनी निर्माण केली आहे ऐतिहासिक सिनेमांची आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी जे शिवधनुष्य उचललंय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि आता छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगभरात पोहोचवण्याची मला असं वाटतं एवढं मोठं कार्य, एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे, महापुरुष ज्यांना आपण दैवत मानतो असे आपले छत्रपती संभाजी महाराज ह्यांची भूमिका करण्याचं सौभाग्य मला लाभलंय. खऱ्या अर्थाने माझं या जन्मी आलेलं तर सार्थक झालंय असं मला वाटतं आणि त्यांची ही जी काही युनिव्हर्स आहे त्यात मला प्रवेश दिला किंवा मला संधी दिली, ती जबाबदारी दिली, त्याबद्दल मी दिग्पाल लांजेकरांचे अतिशय मनापासून आभार मानतो. आणि त्यांच्या शिकवणीत जे काही अभिनेता म्हणून मला जे शिकायला मिळालं मी हे त्यांनाही सातत्याने सांगत असतो की मला हे अभिनयाचे धडे मला माझ्या उर्वरित आयुष्यात माझ्या कलेच्या क्षेत्रात आयुष्यभर कामात येणार आहे. त्यासाठी त्यांचे खरंच खूप खूप आभार. ज्या प्रकारे मी बघत होतो, ज्या प्रकारे तू एंट्री घेतलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिकेमध्ये अंगावरती काटा सगळ्यांचे आले आणि सगळे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे नारे लागत होते पाठीत ते हो एक असं प्रदर्शन मी कधी बघितलं नव्हतं. काय सांगशील जेव्हा दिग्पाल लांजेकरांनी तुला स्क्रिप्ट ऑफर केली, कशा प्रकारचे रिॲक्शन्स होते? नाही, अर्थात आधी स्क्रिप्ट ऑफर करणं ही गोष्ट खूपच लांबची. कसं कसं त्याच्या आधी भरपूर ऑडिशन्स झाले, लुक टेस्ट करून झाल्या, त्यानंतर घोडसवारी असेल, दानपट्टा असेल, तलवारबाजी असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी मला पारखून पाहिलं. ह्या सगळ्यानंतरही त्यांनी त्यांचा वेळ घेऊन, कारण की छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेची जबाबदारी कुणावर तरी सोपवणं हे एवढं सोपं नाहीये आणि त्यातल्या त्यात दिग्दर्शक म्हणून ही त्यांच्यासाठी खूप मोठी जबाबदारी. त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी अतिशय वेळ घेऊन अतिशय विचारपूर्वक ह्या गोष्टीचं डिसिजन घेतलं आणि मला फायनली होकार दिला या भूमिकेसाठी आणि तिथून पुढचा मग आमचा प्रवास चालू झाला. काय ज्या प्रकारे तू म्हणाला की दिग्दर्शकाची जबाबदारी असते पण त्याच्यासोबत ऍक्टरची पण एक जबाबदारी असते की आपला आउटपुट देणं. काय सांगशील कशा प्रकारचं ते कॅरेक्टर तू हाताळलं आणि कशा प्रकारची भूमिका? आज जवळपास माझ्यामध्ये 1.5 वर्ष झाली आहेत. मी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करण्याचं सौभाग्य मला लाभलं हे जेव्हा मला कळलं त्यावेळी त्या क्षणापासून आजवर किंबहुना सिनेमा रिलीज होईस्तोवर तरी मी इतर कुठल्याही कामाचा विचार केला नाही, कारण की मला माझं लक्ष केंद्रित करायचं होतं फक्त आणि फक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेवर. तुम्ही माझं लुक पाहू शकता, मी आजही त्याच लुकमध्ये फिरतोय. मला असं वाटतं की त्यांच्या भूमिकेला कुठेतरी एक कलाकार म्हणून मला न्याय द्यायचा असेल तर मला माझं सर्वस्व अर्पण करावं लागेल. एक सर्वसाधारण कलाकार म्हणून, एक माणूस म्हणून जे काही शक्य असेल ते मी माझ्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केलाय. आता ज्यावेळी ट्रेलर सोहळा झाला, ज्यावेळी जसं तुम्ही म्हटलात मी छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशामध्ये ज्यावेळी आलो तसा अनुभव तुम्हालाही याआधी कधी झाला नव्हता. तर मला असं वाटतं की हे सगळं करताना ज्यावेळी तुमच्यासारखी लोक एक कौतुकाची थाप देतात त्यातनं असं वाटतं की आपण जे काही मेहनत केली त्याचं फळ कुठेतरी मिळतंय आपल्याला, ह्याचा आनंद आहे. काय सांगशील जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तू सादर करतोय पण याच्या मागची जे कष्ट घेतलेलेस तू किंवा मेहनत केलीस ते प्रेक्षकांना माहीत नाही, कारण 70 mm पडद्यावरती फक्त ते ऑन स्क्रीन काय झालेले ते फक्त बघतील पण याच्या मागची काय मेहनत काय होती, काय माहिती मी तुम्हाला तू फेस केलेस का? खूप चॅलेंजेस होते. जसं मी म्हटलं की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करताना आणि त्यांच्यावर सिनेमा करताना अडचणी येणार नाही असं तर होणार नाही, पण जसं छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक अडचणींवर मात करून जो विजय मिळवला होता किंवा जो इतिहास रचला आहे तसंच कुठेतरी आमच्या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये जे काही
अडचणी आल्या असतील, म्हणजे मग ते 46 डिग्रीमध्ये आमचा ओपन सेट होता, तिकडे धूळ होती आणि एवढ्या उन्हात एवढी सगळी लोक हजारोंच्या संख्येने कुठलेही शूज किंवा चप्पल न घालता तिथे दिवसभर उभे राहायचे, त्यांचे पाय भाजत होते, आमच्या सगळ्यांचे डोळे आले होते. बऱ्याच सीन्समध्ये असं झालंय की मला दिसत नाहीये, पण आम्हाला वेळेअभावी त्या सगळ्या गोष्टी करणं भाग होतं. ह्या सगळ्या अडचणी आणि त्यावर मात जरी केली असेल तरी कुठेतरी आम्हाला असं वाटतं की ह्या अडचणी, ज्यांनी हा इतिहास घडवलाय त्यांच्या अडचणी, त्यांचा पराक्रम किंवा त्यांनी केलेली मेहनत किंवा त्यांनी केलेला त्याग किंवा बलिदान त्यासमोर काहीच नाहीये. तर मुळात त्याचा मला प्रोपोगंडा करायचा नाही की आम्ही खूप मेहनत केली वगैरे, कारण की ज्यांचा हा इतिहास आहे त्यांच्या मेहनतीसमोर हे काहीच नाही. जेव्हा ट्रेलर प्रदर्शन चालू होतं तेव्हा माझे जे पत्रकार मित्रमंडळी आहेत ते लोक असे कमेंट करतात, अरे भव्य दिव्य म्हणजे SS राजामौली सारखे त्यांची जी चित्रपट असतात, बाहुबली घ्या, ते लोक असं म्हणतात अरे बाहुबलीहून कमी असं वाटलं. तर जेव्हा असे काही रिॲक्शन्स किंवा प्रतिक्रिया तुला येतात तर तुझा काय यांच्याकडे प्रतिक्रिया बघण्याचा ज्यावेळी म्हणजे असं चित्रपटाची तुलना होतीये, काही बऱ्याच आर्टिकल्सही मी वाचले आहेत, काहीतरी भव्य दिव्य असा बजेट फिल्मचा सांगण्यात आलाय. तर आम्हाला पाहून आनंद वाटतो की जे काही आपल्याकडे अवेलेबल आहे, जे काही लिमिटेड सोर्स असतील, आर्थिक गणितं असतील, त्यातला त्यात आपण आपलं सर्वस्व अर्पण करून सिनेमाला भव्य दिव्य दाखवण्याचा, महाराजांच्या सिनेमाला तो न्याय देण्याचा जो काही प्रयत्न केलाय, त्यात आज लोकांना ते तसं वाटतंय आणि तसं दिसतंय, ह्यातच खऱ्या अर्थाने आमचा विजय झाला असं मी मानेन. आणि त्यासाठी दिग्दर्शक आणि आमचे निर्माते यांचे स्पेशली त्यांचे आभार मानले पाहिजे, कारण की त्यांनी कधीही कुठल्याही गोष्टीची कमी आम्हाला पडू दिली नाही. आणि त्यांच्याचमुळे हा सिनेमा आज जो काही भव्य दिव्य अनुभव तुम्हाला पाहायला मिळणार आहे 16 फेब्रुवारीला, तो सगळा त्यांच्यामुळे, त्यांचा हा अट्टाहास. आम्ही फक्त केवळ निमित्त मात्र आहोत. महाराजांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहेच, पण जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगाला माहिती आहे, तसं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आता जगभर पोहोचवण्याची वेळ आली आहे आणि ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे 16 फेब्रुवारी हा दिवस फक्त सिनेमा रिलीज होतोय म्हणून नाही, तर सोहळा म्हणून साजरा करा, ही माझी तुम्हा सगळ्यांना विनंती. एक शेवटचा प्रश्न विचारतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती पहिलाच सिनेमा, पण त्यांच्या आयुष्यामध्ये जर आपण गुण बघितले तर खूप गुण आहेत. शास्त्रीय असू दे कोणती गुण असू दे, शास्त्र पारांगत, राजनीती धुरंधर, सिंहासनाधीश्वर, क्षत्रिय कुलवसंत, महाराजाधिराज, भरपूर गुण आहेत. काय सांगशील असं कोणते गुण आहेत जे तुझ्या प्रत्यक्षात जीवनावरती किंवा आयुष्यात वापरू शकशील, त्याचा वापर करशील? मला असं वाटतं की सगळेच गुण आपण अवगतले पाहिजे किंवा आत्मसात केले पाहिजे, पण त्यातला महाराजांचा सगळ्यात मोठा गुण जो मला वाटतो की तो म्हणजे संयम. 40 दिवस टॉर्चर केल्यावरही एवढा संयम, एवढी जिद्द नाही केलं ना धर्मांतर. आपल्या नशिबी जे काही सुख आलंय त्यांच्यामुळे थोडाफार संयम आपण ठेवू शकतो ना. त्यांना नियतीने वेळ दिला नाही, नियतीने घात केला त्यांच्यासोबत. त्यांना वेळ मिळाला असताना जग जिंकला असतं. आपल्याला वेळ मिळाला आहे त्याचं सोनं करून घ्या, आयुष्यात काहीतरी ध्येय ठेवा. मी उपदेश देण्याइतका मोठा मी नाही, पण जे महाराजांचा सिनेमा करताना जे मला अनुभवायला मिळालं किंवा जे मी शिकलो त्यांच्या चारित्र्यातून, ते मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहे. तर मला असं वाटतं आपण त्यांचे सगळे गुण अंगीकारले पाहिजे आणि आपलं उर्वरित आयुष्य घालवलं पाहिजे. खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार.